हाय नमस्ते मित्रांनो. तर चला आजच्या स्टोरीला सुरुवात करूया. आजची स्टोरी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये घडलेली आणि एक 60 वर्षाची यात एक स्टोरीमध्ये म्हातारी आहे. तर ह्या म्हातारीला कसं झालं, म्हातारी जरी असली लोकांनी हिला म्हातारी समजलं, पण ही आतून म्हातारी नव्हती. ओके. आतून तिच्या अजून इच्छा, आकांक्षा, तिला करण्याची इच्छा नाही का खूप होती आतून. पण वरून आता बायांना वाटतंय बाई, सगळ्यांना वाटलं ही म्हातारी आहे. 60 म्हणजे आता वय झाले असं वाटतंय. मग ही ह्या म्हा ह्या म्हातारी बरोबर म्हातारं समजून जी चूक होती, ती अशी कुणाबर झाली नाही. सावधगिरी घ्यायची. असं जर कोणी म्हातारा माणूस आहे ती म्हणून, म्हातारी व्यक्ती म्हणून अशा व्यक्तींजवळ तरुण मुलांना झोपवू नका. ओके. आजचा कहाणीचा म्हणजे उद्देश हे आहे, की उगाच आपण असं त्या बायांकडे बी जरा लक्ष ठेवणे गरजेचं आहे. म्हाताऱ्या समजून ही करू नका. तर तर म्हणजे आता ते काय नॅचरली झालेली सगळ्यांचीच नाही, पण ह्या चुकीमुळं त्या म्हातारीला नाही का, म्हातारी बरोबर काय घडलं ते तुम्हाला सांगणार. बहिणीच्या चुकीमुळं. तर ही म्हातारी असती 60 वर्षाची. हिचं नाव असतं जानकी. तर ही जानकी राहत असती म्हणजे तिकडं राहत असती गावाला आणि आंध्र प्रदेशमध्ये राहत असते, आंध्र प्रदेशमध्ये. आणि तिथंच नाही का, ती म्हणजे तिचा नवरा मग वारून खूप नवऱ्याचं निधन झालेलं असतं. ती खूप जवानीमध्ये असतानाच. आणि त्याच्यामुळे तिच्या नाही का आतमध्ये खूप इच्छा, आकांक्षा अजून तिच्या म्हणजे पूर्ण झालेल्या नसतात. अधुऱ्या अधुऱ्या तिच्या इच्छा असतात. मग तर तिथंच तिच्या शेजारी एक म्हातारा राहत असतो, वृद्ध तिच्याच वयाचा. आणि तो तिच्या नाही का सुख-दुःखात वगैरे तिला साथ देत असतो. खाल्लं-पिल्लं विचारत असतो, करत असतो. आणि तिच्या सगळ्या आतल्या गरजा तो पूर्ण करत असतो. इच्छा, आकांक्षा तिच्या काय असतील ते. तो त्या येत असतो तिच्याकडं रोज रात्री. आणि ही जानकी नावाची जी महिला असती, ती दिसायला अतिशय सुंदर, गोरीपान, छान असती. म्हणजे वय जरी तिचं 60 असलं, तर असं वाटत नसतं की ती 60 वर्षाची. म्हणून तिचं राहणीमान वगैरे स्वच्छ एकदम वागणं व्यवस्थित असतं जानकीचं. ओके. मग जानकीला तर एक प्रेमी पण असतो शेजारचाच वृद्ध असा ठेवलेला असतो तिनं. तुम्हाला सांगितलं ना, तिच्या खूप इच्छा वगैरे आकांक्षा पूर्ण झालेल्या नसतात. मग ती त्या म्हाताऱ्याकडनं पूर्ण करून घेत असते तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा. हा, आपल्याला सगळ्या असल्या स्टोऱ्या भेटते ते. झिंगाट. झिंगाट. तर ही आजची स्टोरी पण खूप गंमतशीर आणि मजेशीर आहे. तर पूर्ण ऐका तुम्ही. स्किप करू नका आता. तर ही जानकी असती. तर हिच्या बहिणीच्या नात्यातलं कोणाचं तर लग्न असतं. मग हिला जायचं असतं तिच्या. मग तिच्या बहिणीचा फोन येतो. असं असं लग्न आहे म्हणती आणि तुला लग्नाला यावं लागेल म्हणती. तिनं म्हणती आधी नको वगैरे म्हणती, कारण नाही का खूप लांब असतं ते. तरी पण मग तिची बहीण ऐकत नाही, यावंच लागेल म्हणती तुला लग्नाला. आता लग्नाला मग ही तयार होती जरा बहिणीकडे जायचंय म्हणून. काय काय पदार्थ वगैरे बनवती चांगले चुंगले. फराळीचं बनवती बहिणीला घेऊन जायचंय म्हणून. मग तो म्हातारा तिचा प्रेमी असतो, तिचा तो ठोक्या, तो येतो. म्हातारा प्रियकर. आणि मग तो त्याला सांगते की मी 4-5 दिवसासाठी चालले माझ्या बहिणीकडं. बहिणीच्या नात्यातलं कोणाचं तर लग्न आहे म्हणते बहिणीच्या नात्यातलं. आणि मग मला जावं लागेल म्हणती. माझ्या घराकडे ती लक्ष दे. मी येते म्हणते 4-5 दिवसात त्या म्हाताऱ्याला तिच्या. ती म्हातारा म्हणते जा म्हणते, जाऊन ये म्हणते. आणि मग ही म्हातारी जाती आपली गाडी ती करून. मग तिच्या त्या बहिणीचा नवरा येतो, दाजी तिचा न्यायला. मग दाजी येतात. आता लग्न घर असतं बघा. लग्न घरामुळं इतकी गर्दी झालेली असती ना तिथं, की कुणाला झोपायला जागा नसती, काही नसती. आणि मग सगळं लग्न फुल झालेलं असते. म्हणजे लग्नामुळं घरात जागा सुद्धा नसते, एवढे लोक झालेली असतात. मग लग्न वगैरे सकाळी सगळे आता लग्न वगैरे होतं.
लग्नाला हिनं जाती, सगळी लग्नाची तयारी वगैरे होती. संध्याकाळी पुजती हिनं. मग पहिल्या दिवशी तर काय परत नाही का, पहिल्या दिवशी एवढी लोक नसतात. पण नंतर लग्न होतं वगैरे, सगळं उरकतं लग्न बिग्न चांगल्या प्रकारे. आणि मग आता बरेच लोकांची इथली गावं लांब लांब असतात, मग रात्री खूप उशिरा लग्न लागतं. त्याच्यामुळे बरेच लोक मुक्कामीला तिथंच राहतात त्या बहिणीच्या घरी. आणि बहिणीच्या घरी मुक्कामाला राहते तर आणि मग सगळं घरगच भरते पाहुण्या रावळ्याने, कुठंच जागा उरत नाही. म्हातारीला जागाच मिळत नाही की झोपायला. म्हातारी म्हणते आता मी कुठं झोपू म्हणते रात्रीचे. मग काय होतं, ती बहीण म्हणते अगं एक रूम आहे शिल्लक म्हणती, पण तिथं एक मुलगा झोपलाय म्हणती. एक मुलगा झोपलाय म्हणती तिथं. आणि मग त्या मुलाच्या शेजारी झोप म्हणती बहीण तिची, त्या म्हातारीची. आता तो मुलगा काय लहान म्हणजे म्हातारीपेक्षा लहानच असतो. असेल तरी 22-23 वर्षाचा. पण म्हातारीला वाटतंय कोणतर लहान वयाचा मुलगा आहे. आपण एवढं बघत नाही म्हातारी. आणि खूप उशीर झालेला असते. ते का सगळेजण गडबडीत असतात. मी एवढं काही बघत नाही म्हातारी काय छोटा म्हणजे मोठा मुलगा आहे का कसं आहे, उघडू त्यानं पांघरून घेऊन झोपलेलं असते ना ती पोरग. मग बाजा असतात. तर पहिल्या काळात म्हणजे तिकडं खेडेगावात सॉरी. मग मग बाज असती. आणि मग ती बहिणीची ती म्हातारी तिथं झोपती त्या पोरा शेजारी. आता म्हातारीला म्हणजे वाटतंय ती पोरग बारकाय, जाऊ दे म्हणते. मग म्हातारी बी झोपती. आणि म्हातारी झोपती. आणि मग रात्र होती, मध्यरात्र. आणि मग अचानकच त्या पोराला जाग येते. त्या पोराला आता अचानकच अशी एखादी बाई येऊन झोपली तरण्यात त्या पोराजवळ. आता त्याला काही तर होणारच की. आणि मग ती पोरग काय मग म्हातारी बरोबर काय तर नाही का, अचानकच म्हातारीच्या शरीरावरनं हात फिरवू लागतं. म्हातारीच्या कुठं कुठं हात फिरवू लागतं, नाही तिथं नाही का शरीराला टच करू लागतं. आणि जी म्हातारीने आपल्या रोज शरीर झाकून घेतलेलं असते तिथं ते हात लावू लागतं. आणि मग म्हातारीला सुरुवातीला म्हणजे तिला जाणवतं म्हातारीला की आपल्याला कोणतं स्पर्श करतंय, टच करतंय. पण म्हातारीच्या पण माहिती आहे ना तुम्हाला, म्हातारीला पण ह्या गोष्टी आवडत असतात त्या अशा गोष्टी. आणि म्हातारीचं पण भान हरपतं सुरुवातीला नाही का. तिला पण काय अडचण वाटत नाही म्हातारीला पण. मग म्हातारी बी तयार होती ह्या गोष्टीला, ज्या तिला नाही का गोष्टी म्हणजे त्या गोष्टी तिला नाही का केल्याशिवाय करमतच नाही, तिला बरं वाटतंय केल्यावर. ती बी तयार होती त्या गोष्टीसाठी. पहिल्यांदा तिला म्हणजे जाणवलेलं असतं, पण ती पण सामील होती. एक ती म्हातारी आणि ती पोरग, तो मुलगा, दोघ जण मिळून एक अनोखा खेळ खेळू लागतात. आणि मग ह्यांचा खेळ चालू होतो. रात्रभर ह्या म्हातारी आणि ती पोरग कार्यक्रम करू लागतात. म्हातारीला काय, आता त्या पोराचं नाव विकी असतं, विकी. आणि हा विकी असतो तिच्या नंदेचा मुलगा असतो, मोठ्या त्या बहिणीच्या. आणि तो म्हातारीला आता ती मुलगाच्या नाही का, म्हातारी त्याला चिटकून झोपल्यामुळं मग काय त्याच्या मनात इच्छा त्या म्हातारीच्या बेपायद्या होत्यात आणि त्याच्या पण होत्यात. आणि मग ह्यांचा कार्यक्रम चालू होतो म्हातारीचा आणि त्या मुलाचा. आणि मग म्हातारी बी चांगला कार्यक्रम करून घेते. आणि तो मुलगा म्हणजे असा कार्यक्रम करतो की त्या म्हातारीच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. ती म्हातारी कधीच विसरू शकत नाही, असला कार्यक्रम करतो ती पोरगा. ओके. म्हातारीला इतका आनंद मिळतो ना, तिच्या जीवनात तिनं असा आनंद कधीच घेतलेला नसतो. इतकं ती पोरग तिला आनंद देतंय ना, बस काही विचारायला नको. म्हातारी नुसती लय हॅप्पी हॅप्पी होती बाबा, आनंद घेऊन. तिला त्या दिवशी असं इतका म्हणजे तिला आनंद मिळतो ना, ती जीवनात कधीच विसरत नाही. इतकं ती पोरग तिला मस्त आनंद देते. मग दुसरा दिवस उजडते. म्हातारी झोपलेलीच असते, ती पोरग उठतं.
त्याला लांब जायचं असते. ती सकाळी लवकर उठा, आंघोळ करून त्याच्या आई बरोबर निघून जातं. पोराला काय रात गई बात गई, त्याचं आपलं रात्रीचं भागलं, ती कशाला परत विचारते होय. पोरग जातंय निघून, म्हातारीला कशाला विचारतंय परत दुसऱ्या दिवशी जाऊ का म्हणून. रात्रभर त्याचं काम करते आणि निघून जाते ती पोरग सकाळी. मग हिला काही करमतच नाही की मग हिनं म्हणते बाई, हिनं झोपलेलीच असती. हिला काय आता कार्यक्रम करून रात्रभर जागरण करून हिला आपलं अंग ताटलेलं असतंय. सकाळी काही लवकर जाग येत नाही. वयाच्या मानानं आता पोरग जवान घेतल्यावर मग काय हालत होणार. जवान पोराबर कार्यक्रम, सगळी तिची इच्छा आकांक्षा काय अधुरी राहिलेली असती. जी तिचा वृद्ध नाही का, वृद्ध तिचा ठोक्या जो पूर्ण करू शकत नसतो ते म्हणजे करत असते. पण वृद्धामध्ये आता थोडीशी पावर कमीच असते की जवान पोरामध्ये पावर जास्त असते. आणि मग ती त्याला विसरूच शकत नाही. ती मग बहिणीला विचारते, बहीण झोपती निवांत झोपलेली असती म्हातारी. सकाळी तिला काय उठ वाटते हातरुणात. म्हातारीला काय उठ वाटत नाही. मग बहीण येऊन उठवती, जा उठ की म्हणते, आता उजडलं म्हणते. काय मग आंघोळ बिंघोळ करून घे, चहा आणते तुला, फ्रेश हो. हम्म अशी सांगते बहीण. तर मग ती भैया उठल्या उठल्या त्या पोराबद्दलच विचारते, विकी कुठं आहे, विकी कुठं आहे. मग ती म्हणते, अगं माझी नंतर सकाळ सकाळच निघून गेली पोराला घेऊन. ती म्हणते, अगो बाई, तिला म्हणते, मग आता घरात तर तुझ्या जागा नाही आणि मी तर इथं राहून काय करू म्हणते. आता मी पण जाते माझ्या गावाला, इथं तुमच्यात लय गर्दी झाली, पाहुणे रावळे लय झालेत म्हणते. आणि मग ही बी निघती चहा पाणी नाश्ता करून. दाजीला म्हणते, दाजी मला सोडवा. मग तिचा तो मेहुणा तिला सोडून येतो स्टँडवर. मग जाती आपली, परत आपली जाती घरी. मग तिकडं गेलं की तिचा तो ठोक्या येतोय. म्हणते, आली का म्हणते, कसं झालं लग्न बिग्न. मग ती म्हणते, मस्त लग्न बिग्न झालं आणि लग्न बिग्न मस्त झालंय म्हणती आता. आणि मग त्या म्हाताऱ्याला, मग ती म्हातारी आल्यापासून तिथनं बडबडच करत असते, खुशच असते. मग ती सगळं तिथली नाही का सगळं सांगती त्या म्हाताऱ्याला. असं असं झालं तर म्हणली, आणि असं असं झालं म्हणली. कशाचा आवाज? पोराबरोबर म्हणली, पोराने असं असं मला लय आनंद दिला. आणि मग ती सगळं सांगते, त्यानं कुठं कुठं हात लावला आणि काय काय केलं. मग ते ऐकून म्हाताऱ्याचा बी मूड बनतोय आणि हिचा बी बनतोय मूड. आणि मग म्हाताऱ्याचा बी मूड बनतोय आणि हिचा तसं कसं कसं केलं, काय काय कुठं हात लावला, काय काय केलंय म्हणल्यावर मग ते त्या म्हातारा म्हणते, मी बी तसंच करतो म्हणते आता. म्हातारा बी तसंच करतोय कार्यक्रम तिच्याबरोबर. तिचा जुना वृद्ध प्रियकर तसंच करतोय तिला. पण जी मजा त्या पोरानं दिलेली असते तिला, हम्म त्या पोरानं जी मजा दिलेली असते ती काय म्हाताऱ्यावर मजा येत नाही बाबा तिला. म्हाताऱ्याचं होतंय, तिचं बी होतंय का नाही काय माहिती नाही, पण तिला मजा येत नाही म्हणते तिला. मजा येत नाही. मग तिला तीच आठवतं, ती पोरगच आठवत असते सारखं त्यानं केलेलं. आणि ती त्याला विसरूच शकत नाही. मग त्या म्हाताऱ्याला म्हणती, जा म्हणते आता इथून, आजपासून तू इथे यायचं नाही म्हणली. मला आता तुझी इच्छा होत नाही, तुझ्यावर करायचं नाही म्हणते. मला मला म्हणजे तू 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 आवडत नाही म्हणते, आता तू येऊ नको म्हणते, त्याला हाकलून देते. कारण तिच्या ज्या इच्छा तसा अनुभव तिनं जो घेते, तसा अनुभव तिला त्या म्हाताऱ्याबरोबर वाटतं. तिला परत वाटतं ह्या म्हाताऱ्याच्यात काहीच नाही तो आनंद. मग म्हाताऱ्याला हाकलून देते. आपल्या गोष्टीचा सांगण्याचा उद्दिष्ट ही आहे की अशा सुद्धा चुका होऊ शकतात. असं म्हणजे चुकीचं आहे. त्या म्हातारीला जर तिथं झोपवलं नसतं नाही का, म्हातारी समजून, तर ही गोष्ट घडली नसती. आणि अशा गोष्टी घडू नये म्हणून लक्ष देणं आपण सगळीकडे गोष्ट आवश्यक आहे. अशी गोष्ट सांगून आपल्याला काही समाजात पसरवायचं नाही घाण. ही एक एंटरटेनमेंट स्टोरी म्हणून समजून घ्या. आणि आपल्याला एंटरटेनमेंट करायचं होतं. आणि नाही का, ह्याचं सांगण्याचा काही वाईट उद्दिष्ट नाही. जागरूकता निर्माण करायची आपल्याला सगळ्यांमध्ये. जागरूकता निर्माण करणे उद्दिष्ट होतं स्टोरीचं. आणि नाही का, म्हणजे म्हातारं कोतारं समजून असं ढिल्ल होऊ नका. ओके. कशी वाटली स्टोरी लाईक करा, आणि आवडल्यास लाईक करून जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, जरा काहीतरी सपोर्ट करा. कधी हे होतंय का नाही माझा चॅनल, अजून व्ह्यूज काय मिळत नाही तेवढ्या, जरा व्ह्यूज करा.